नाशिक जिल्ह्यामधल्या इगतपुरीजवळ घोटी इथं आज सकाळी दिल्ली एर्नाकुलम मंगला एक्सप्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले। या अपघातात 3 जण ठार तर 35 प्रवासी जखमी झाले। अपघातामुळे या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। ती पूर्वपदावर येण्यासाठी शनिवारचा दिवस उजाडणारच आहे। शुक्रवारी सकाळी 6:30च्या सुमाराला इगतपुरीजवळ घोटीला रेल्वे अपघात झाला। दिल्ली एर्नाकुलम मंगला एक्सप्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले। रेल्वे रुळ तुटल्यामुळे गाडी घसरल्याचं सांगण्यात येत आहे। या अपघातात S8, S9, S10 या क्रमांकाचे डबे एकमेकांवर चढले। या अपघातामुळे मुंबईहून नाशिककडे आणि दिल्लीहून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे। वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झालेत। डबे हटवण्यासाठी भुसावळवरून क्रेन यायला उशीर झाल्याने वाहतूक आणखी खोळंबली। यामुळे मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली। मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस निफाडला थांबवण्यात आली। नागपूर सेवाग्राम राज्यराणी एक्सप्रेसही खोळंबली। दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली। मंगला एक्सप्रेसला सकाळी 6:15च्या सुमारास भीषण अपघात झालेला आहे। याच्यामध्ये रेल्वेचे 13 डबे हे बाजूला पडलेले आहेत। 3 ते 4 डबे हे पटरीवरनं डायरेक्ट रुळावरनं उलटून बाजूला पडलेले आहेत। बाजूला जे घर आहेत त्याच्या जवळच हे डबे जाऊन पडलेले आहेत। आपण हा एक AC स्लीपर कोचचा डबा बघतोय। भयंकर असं दृश्य आपल्याला दिसतंय। या डब्यांमध्ये काही लोक अडकलेले आहेत का त्यांचा शोध चालू आहे। उरलेल्या सर्व प्रवाशांना इथून बाजूला करण्यात आलेला आहे। जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू झालेले आहेत। मात्र मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। या अपघाताबाबत रेल्वे अधिकारी VP पंडित यांनी माहिती दिली। गाडी कॅप्साइज झालेली आहे आणि बरेचसे लोकांना इंजर्ड लोकांना हॉस्पिटलाइज केले गेलेले आहे। सिव्हिल हॉस्पिटल रेल्वे हॉस्पिटलची ताबडतोब मदत मिळालेली आहे। रेल्वे डॉक्टर इथं कार्यरत आहे आणि सर्वांना आपण ताबडतोब व्यवस्था दिलेली आहे। उरलेले पॅसेंजर जे आहेत त्यांना आपण इगतपुरीला सोडलेलं आहे। इगतपुरीला एर्नाकुलम करता डायरेक्ट गाडीची व्यवस्था केली आहे। त्यांना 10 बसेसची अरेंजमेंट केली आहे। अजून एक महिंद्रा कंपनीच्या पण 10-15 बसेस 5 बसेस आलेल्या आहे। त्या सर्वांना सुरक्षित स्थळी आपण इगतपुरीला पोहोचवलेलं आहे। दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी नाशिक कसारा दरम्यान MSRTCने विशेष बस सुरू केल्या आहेत। नाशिकहून कसारापर्यंत 57 बसेस सोडण्यात आल्यात। तसंच मंगला एक्सप्रेसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी याआधीच 25 बसेस सोडण्यात आल्या होत्या। तर रेल्वे अपघातातल्या जखमींना घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात आणि नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। संख्या आहे ती 25 आहे सध्या तरी, ही वाढू शकते। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे असे अपघात का होतात, रेल्वे प्रशासन जागा कधी होणार हा एक मोठा प्रश्न आहे। कारण गेल्या वर्षीच असाच मोठा अपघात घोटी आणि नाशिकमध्ये झाला होता आणि यावर्षी परत अपघात, ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे। अपघातानंतर ठप्प झालेली वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र यासाठी शनिवारी सकाळपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। कपिल राऊतसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, इगतपुरी। झी 24 तास, एक पाऊल पुढे।